ठाण्यातल्या मेळाव्यातून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि राजन विचारेंवर हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे विचार नकोत, त्यांना त्यांची संपत्ती आणि पैसा पाहिजे। आनंद दिघे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिघेंची प्रॉपर्टी विचारली होती, असा गंभीर आरोप एकनाथ शिंदेंनी केलाय। तर आनंद दिघेंचा असली शिष्य नरेश म्हस्के आहेत, तर विचारे हे नकली शिष्य असल्याचं शिंदे म्हणाले। काँग्रेसमधील नाराजी दूर करण्यात हायकमांडला यश आलंय। काँग्रेस नेते नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा मागे घेतलाय। काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांनी पत्रकार परिषद घेतली, तर नसीम खान यांनी राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली। नसीम खान आता प्रचारात सक्रिय होणार आहे। नाशिकमध्ये भूसंपादनाच्या नावाखाली 800 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केलाय। मर्जीतल्या बिल्डरांच्या माध्यमातून 800 कोटींचा गैरव्यवहार झाला असून हे सगळे बिल्डर मिंदे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आणि कंपनीचे खास हस्तक आहेत असा आरोप राऊतांनी केलाय। बिल्डरांना भूसंपादनाच्या नावाखाली 800 कोटी रुपयांची कशी खैरात केली याचा खुलासा करणार असल्याचा इशारा राऊतांनी दिलाय। गैरमार्गाने गोळा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या विधानावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। आरएसएस आणि करकरे यांच्यात वाद सुरू होते, त्यामुळेच अशा थिअरी मांडल्या जातात असं विधान राऊतांनी केलंय। वडेट्टीवारांच्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केली आहे। हे लोक आता पाकिस्तानची भाषा बोलू लागलेत असं शिंदे म्हणाले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पंतप्रधान मोदींवर घणाघात केलाय। पंतप्रधान मोदींनी गल्लोगल्ली फिरणं त्यांना शोभत नाही, राजीनामा देऊन त्यांनी फिरावं अशी टीका पटोलेंनी केली आहे।